हॅव्हिंग जस्ट अ डिग्री, फक्त डिग्री असणं हे कामाचं नाही आहे. त्या डिग्रीचं काय करायचं, तुम्ही जे इंजिनिअरिंग ज्ञान घेतलेलं आहे, जे कौशल्य घेतलेत त्याचं काय करायचं, त्याचं समाजासाठी काय करायचं, हे जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही आहे तोपर्यंत तुम्ही इंजिनियर नाही आहात. इंजिनियर इज वन हू ऑलवेज थिंक्स ऑफ बेटर टुमॉरो, who always thinks of novel ways to do the things, always thinks to minimize the efforts. ह्याला आपण इंजिनियर म्हणतो. आपली दुर्दैवानं मग त्याच्यावर थोडंसं मंथन करत मी काही अभ्यास केला त्या गोष्टीवर, मग माझ्या असं कर्माला थोडीशी सवय आहे, एखादं डोक्यात विषय आला की त्याच्या खोलात जायचं आणि मग वाचता काही करता माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. आणि मग एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की 1834 ब्रिटिशांनी मॅकॉले नावाचा एक माणूस इथं आला होता. तो संपूर्ण देश फिरला आणि मग तो फिरून गेल्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटला ॲड्रेस करताना, आता मला त्याच्याबद्दल प्रवाद आहेत, खरं खोटं भाषा ही आहे ती आहे मला माहीत नाही, पण म्हणजे मी वाचले त्यात असं म्हटलं आहे की त्यांना असं ब्रिटिश पार्लमेंटला ॲड्रेस करताना सांगितलं, आय हॅव ट्रॅव्हल दिस कंट्री अलॉंग इट्स लेंथ अँड ब्रेड्थ. पीपल आर एंटरप्रिनर, लोक सृजनशील आहेत, उद्योजक आहेत, they are brilliant, they are honest, they are true. I have not seen a beggar in this country. म्हणजे ह्या देशात मी भिकारी बघितलेलं नाही आहे, असा देश आहे. आणि आय फील इट्स इम्पॉसिबल टू कॉन्कर दिस कंट्री. ह्या देशावर आपल्याला राज्य करणं अशक्य आहे अनलेस, आणि दॅट अनलेस सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो, अनलेस वी ब्रेक देअर एन्सेंट एज्युकेशन सिस्टम, की त्यांची जी पूर्वापण काळापासून जे चालत आलेली एज्युकेशन सिस्टम आहे ही मोडली पाहिजे. आणि मग ब्रिटिश गव्हर्नमेंटनं त्यांना जॉब दिला, परत ते 5 वर्ष इथं आले, 6 वर्ष अभ्यास केला. ही डिझाईन्ड पॉलिसी, वी कॉल इट एज अ मॅकॉलेज एज्युकेशन पॉलिसी. आणि ती माझ्या माहितीप्रमाणे, इफ आय एम करेक्ट, साल एखाद दुसरं इकडे तिकडे असू शकतं, पण 1843 साली ब्रिटिश पार्लमेंट अप्रूव्ड इट. आणि ती एज्युकेशन पॉलिसी आपल्याकडे लादली गेली. आणि त्या पॉलिसीचं धोरण असं होतं की दे वॉन्टेड क्लर्क्स फॉर द बेटर गव्हर्नन्स, की सांगितलेली गोष्ट करायची, मग त्यांना क्लर्क पाहिजेत. आणि त्यामुळं एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांनी क्लर्किंगवर भर दिला. आणि मग अनफॉर्च्युनेटली सेम एज्युकेशन सिस्टम वी हॅव फॉलोड इन इंजिनिअरिंग ऑल्सो. इंजिनिअरिंगमध्ये पण तेच रीड, राईट, रिमेंबर, रिप्रोड्यूस, वाचायचं, आठवायचं आणि परत परीक्षेत लिहायचं, पास व्हायचं आणि इंजिनियर व्हायचं. त्या इंजिनिअरिंग कशाची खायचं आम्हाला माहीत नाही आहे, वी आर इंजिनियर्स. अशा प्रकारे हे एक बेंजामिन फ्रँकलिन एक 2-3 उदाहरणं कोट करेन. ते एकदा म्हटले होते की यू टेल मी आय विल फॉरगेट, यू टीच मी आय विल रिमेंबर, अँड यू इन्व्हॉल्व मी आय विल लर्न. आपण कुठे आहे? आपण फार तर कुठे आहे? आय एम टीचिंग यू, यू रिमेंबर इट. अल्बर्ट आइन्स्टाईन त्याच्या पुढे गेले. आणि अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं की मेकिंग स्टुडंट अंडरस्टँड अ कन्सेप्ट इज नॉट एज्युकेशन. की विद्यार्थ्याला एखादा कन्सेप्ट समजावून सांगणं आणि त्यानं समजणं म्हणजे शिक्षण नव्हे. मेकिंग स्टुडंट युटिलाइज दॅट कन्सेप्ट टू सॉल्व अ रिअल लाईफ प्रॉब्लेम इज रिअल एज्युकेशन. त्या कन्सेप्टचा, त्या ज्ञानाचा समाजाच्या हितासाठी जोपर्यंत वापर होत नाही तोपर्यंत ते ज्ञान नाही. मी तर एक पुढे जाईन की सच नॉलेज किंवा अशा ज्ञानाला मी एक नपुसंक ज्ञान किंवा इम्पॉर्टंट नॉलेज म्हणेन, की ज्याचा काहीच उपयोग नाही आहे. जे ज्ञान वापरायचं नाही आहे, जे समाजाच्या हितासाठी आपण वापरू शकत नाही आहे, त्याला त्या ज्ञानाला ज्ञान नाही म्हणता येणार. आणि गांधीजी अजून 4 पावलं पुढे होते. गांधीजी म्हटले द पर्सन हू नोज हाऊ टू थिंक नीड नॉट हाऊ टू बी टॉट. की ज्या माणसाला विचार करता येतो त्या माणसाला शिकवायची गरज नाही. आणि दुर्दैवानं मॅकॉलेजच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये विचार करणं, क्युरिओसिटी, थिंकिंग, इमॅजिनेशन संपवलं. इट इज इरॅडिकेटेड फ्रॉम द एज्युकेशन सिस्टीम. आम्ही आज सुद्धा आमच्या मुलाला सांगतो ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. त्याच्या बाहेर जात नाही आहे आपण.